चला तुम्हाला आज घर दाखवतो। आणि हे मशीन कशाचं आहे हे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढं सांगेन। छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, हे आपलं देवघर। हे पा टायगर पण आलाय तोपर्यंत। चला आता वर जाऊ। चला आता तुम्हाला वरची रूम दाखवतो। 5 पिल्ले किती मस्त आहेत, त्यांचे आजच डोळे उघडलेत। नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। हे पहा गोलू पण आलाय आज। 2-3 दिवसापासून रोज गोलूचेच व्हिडिओ येत होते। आज ठरवलं घरचा व्हिडिओ बनवायचा। चला तुम्हाला आज घर दाखवतो। हे घर वडिलांनी 2007-8 साली बांधलं। त्या अगोदर आपण भाडोत्री घरातच राहायचो। आणि हे पहा इकडं तुळशी वृंदावन आहे। आई इथं रोज सकाळी संध्याकाळी दिवाबत्ती करते। आणि हे पहा इकडं मातीचे घरं होते, ते आता पडलेत। आता तिथं फक्त झाडं उगलेत। याच्या अगोदरचा जर व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही माझा पावसाचा, त्याच्यात हे दाखवलं होतं। गोलू खेळतोय तोपर्यंत चला मी तुम्हाला घर दाखवतो। दरवाजा उघडून आपण आत आलो का हे पहा आपला हा हॉल आहे। आणि इथं समोर बसण्याची त्याची व्यवस्था केलेली आहे। आणि समोर माझे वडिलांचे आणि माझ्या छोट्या भाऊचे शर्ट वगैरे लटकवलेले आहेत। आणि ह्या दरवाजा मागं पण काही कपडे लटकवलेले आहेत। आणि हा पहा हा आपला आहे टीव्ही। ह्याच्या मागं राधाकृष्णाचा फोटो आहे आणि वरती बालाजीचा फोटो लावलेला आहे। ज्यावेळेस आपण बालाजीला गेलो होतो ना, त्यावेळेस आपण तो बालाजीवरून आणला होता। चला आता ह्या खिडकीतून दाखवतो तुम्हाला कसा व्ह्यू येतोय तो। बाहेर झाडं असल्यामुळं ह्या खिडकीतून फ्रेश हवा आतमध्ये येते। उन्हाळ्यात थंड हवेसाठी हे कूलर आहे। आणि इथं आपलं शिलाई मशीन। आणि ह्या टेबलवर आपला BSNLचा बंद पडलेला फोन। आणि हे मशीन कशाचं आहे हे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढं सांगेन। अशी 2 मशीन आहेत आपल्याकडं, ते नेमके कशाचे आहेत ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतोच। ह्या धान्याच्या गोण्या। आणि इथं वरती पहा हे पहा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो। हा माझ्या वाढदिवसाला माझ्या मित्रांनी दिला होता। संध्याकाळचे 6:30 वाजले आणि घरी कोणी नाही आहे। आई हरिपाठाला गेली आहे आणि भाऊन ते बाहेर गेलेले आहेत। चला आता आपलं किचन दाखवतो। हे पहा इकडं ह्या छोट्याशा रॅकमध्ये छोटे छोटे डबे ठेवलेले आहेत। कुठल्या डब्यात काय आहे हे पण मला पण नाही सांगता यायचं। आणि हा आपला गॅस, त्यावरती कुकर ठेवलेला आहे। आणि हे काही भांडे अजून तसेच आहेत, ते धुवायचे राहिलेले आहेत। ज्यावेळेस आई हरिपाठाहून येईल त्यावेळेस ती धुईल। आणि हा आपला फिल्टर। आणि खाली काही किराणा माल, भाजीपाला। आणि इथं शेजारी ह्या डब्यात पीठ वगैरे ठेवलेलं आहे। आणि त्याच्या शेजारीच गॅसची टाकी पण आहे। चला आता तुम्हाला घरातलं देवघर दाखवतो। हे पहा हे आपलं देवघर। इथं शेजारी स्वामींचा फोटो आहे, समोर ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो। आणि देवघरात मोठ्या देवी आणि बरेच देव आहेत। आणि हे पहा इथं नवनाथ ग्रंथ ठेवलेला आहे। दरवर्षी श्रावण महिन्यात आई नवनाथाचं पारायण करते। आणि देवघरात दिवस रात्र उजेड राहावं म्हणून आपण ही लाईट माळ जोडलेली आहे, ती रात्रंदिवस चालूच असते। आपल्या देवघराच्या समोर ही फ्रीज आणि एक कपाट ठेवलेलं आहे। आणि त्या शेजारीच आपलं स्टीलचा रॅक आहे, त्याच्यात रोज लागणारी भांडी आहेत। आणि इथं मोठा रॅक आहे, त्याच्यात मोठे डबे ठेवलेत। कुठल्या डब्यात काय आहे ते मला पण नाही सांगता यायचं। आणि हे आपण गावाकडून आणलेलं धान्य आहे। या घरात मी, माझा भाऊ, आई वडील असे मिळून 4 जण राहतो। घर लहानच आहे पण आम्ही त्याच्यात आनंदात राहतो। आणि ही आहे आपली पिठाची गिरणी। चला आता मागं काय ते दाखवतो। आता ह्या साईडला डाव्या साईडला हे आपलं बाथरूम, त्याच्यात एक वॉटर हीटर ठेवलेलं आहे आणि एक वॉशिंग मशीन। गोलू पण घरामागे येऊन खेळतोय। इकडे बाहेर आलं की डाव्या साईडला आपलं टॉयलेट आहे।
आणि आपल्या या बाजूला ही जागा पण आपलीच आहे, तिथं आपण पाण्याची टाकी ठेवलेली आहे आणि काही झाडं लावलेली आहेत. हे पहा, आता त्यातलं एक हे लिंबाचं झाड ते जळून गेले. चला आता वर जाऊ. हे पहा, टायगर पण आलाय तोपर्यंत. चला आता वर जाऊ. टायगर आपल्या अगोदर वर पळाला आता. ते पहा आता वर जाऊन थांबलाय. घरी कोण नव्हतं तर टायगर पण बाहेरच खेळत होता. आपण आलोय तर लगेच आलाय आपल्या सोबत वर, कारण ते रोज इथं आपल्या शेजारीच असतो. त्याला रोज झोपायची त्याची जागा इथंच आहे. चला मी तुम्हाला दाखवतो. आपण वर आलो तो गोलू पण लगेच आपल्या मागं वर आलाय. चला आता तुम्हाला वरची रूम दाखवतो. ही आहे आपली रूम. आपण दरवाजा उघडला की लगेच टायगर त्याच्या जागेवर जाऊन बसला. टायगरची जागा आहे. हे आपलं कूलर. हे पहा, अशी आहे आपली रूम. पत्र्याचीच आहे. इथं आपण रोज झोपतो आणि इथं आपला भाऊ झोपतो. काय नाही जास्त या रूममध्ये. थोडं काही सामान पडलेलं आहे. आणि हे पहा, हे बोर्ड, हे सरकार राशन दुकानचं बोर्ड आहे. हे आपला लाईट बोर्ड. काय नाही, पत्र्याचीच रूम बनवलेली आहे. थोडं काही सामान पडलेलं आहे इथं, तेच ठेवलेलं आहे, बाकी काहीच नाही आहे. चला आता तुम्हाला इकडून दाखवतो या खिडकीतून. मी तुम्हाला खालच्या खिडकीतून जे दाखवलं होतं तसंच आहे वरच्या खिडकीतून, पण तोच व्ह्यू येतो, फक्त टॉप व्ह्यू येतो. मी एक दिवस पावसाचा व्हिडिओ अपलोड केला होता. तो जर तुम्ही पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल. तो मी याच खिडकीतून बनवला होता व्हिडिओ. पावसाळ्याचं वातावरण आहे तर किती भारी वाटते. ऊन पडलेलं नाही आहे, मस्त हवा सुटलेली आहे. पण उन्हाळ्यात या खोलीमध्ये बसू पण वाटत नाही, इतकं गरम होतं. हे पहा किती गवत उगलंय भारी भारी. गोलू म्हणतोय तुझा मोबाईल खाली पडन ना. तुम्हाला आपल्या घराचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा. आता गोलू पण चाललाय खाली खेळायला. तुम्हाला मगाशी मी जे खाली घरात मशीन दाखवले होते ते नेमकं कशाचे आहेत आता ते सांगतो. सरकारी धान्य दुकान जे असतं ना, राशन दुकान, त्याच्यासाठी लागते ते मशीन आहेत ते. आपण ते सरकारी राशन दुकान चालवतो आणि आपल्याकडं सरकारी राशन दुकान 2 आहेत, त्याच्यामुळेच ते 2 मशीन होते तिथे ठेवलेले. उद्याच आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या राशन दुकानचा व्हिडिओ येणार आहे, तो पण पाहायला विसरू नका मित्रांनो. आणि हे पहा, आपण जो घरात बोर्ड ठेवलेला आहे ना, तो पण आपल्या राशन दुकानचाच बोर्ड आहे. चला आता खाली जाऊ, गोलू काय करतोय ते पाहू. हे पहा, इथं हे झाड लावलं होतं आपण गोल्डन डुरांड्याचं, किती मस्त झालंय आता, किती मस्त कलर आलाय त्याला. ए गोलू चल इकडे, तुला कुत्र्याची पिल्लं दाखवतो. चल इकडे. हे बघा इथं आहेत कुत्र्याची पिल्लं. आला गोलू, आता त्याला कुत्र्याची पिल्लं दाखवू आपण. आपल्या इथं कुत्रीला पिल्लं झालेत, ते आपण इथं ठेवलेत आपल्या जिन्याखाली. तेव्हा 5 पिल्लं आहेत, किती मस्त आहेत. त्यांचे आजच डोळे उघडलेत. गोलू रोज त्यांच्याकडे खेळायला येत असतो. हो कसे आज फिरते तिकडून तिकडून. अरे आहेत ना गोलू. तर चला, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.